श्रीराम श्रीराम जय श्री मोदी, श्रीराम श्रीराम जय श्री मोदी। सर्वात पहिले याला अटक झाली पाहिजे. A to Z याला लवकरात लवकर अटक करा, नाही तर यानं व्हायरस इतका पसरवणार आहे. याला खरी अंधभक्ती म्हणतात. अरे भाई, मोदीची जाऊन तिथं चाटत बस, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तू रामाचं नाव का घ्यायलास त्याची आरती करताना? तुला तुझं 5 एकरामध्ये मंदिर करायचं, मंदिर 5 एकरामध्ये नाही 50 एकरामध्ये कर, पण त्याच्यामध्ये त्या मोदीच्या आरतीमध्ये रामाचं नाव कसं काय? राम का म्हणला तू त्याच्या श्रीराम श्रीराम? आणि ते रामाचं अटायर का दिलं मोदीला? तू दुसऱ्याचं अटायर दे ना. हिंदू धर्माच्या सनातन धर्माचंच अटायर का दिलं तुम्ही त्यांना? दुसऱ्यांचा अटायर दे, नाही तर नुसता मोदीचा फोटो लाव, त्याच्यावर आरती कर, त्याच्यावर दूध सांड, त्याच्यावर तू फुलमाळा चढव. रामाचा अटायर आणि म्हणतोय रामाचं रूप आहे नरेंद्र मोदी. अरे भाई, तुला काय रामच दिसतोय का? याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे पटापट, नाही तर हा व्हायरस खूप जास्त पसरणार आहे. तुम्ही तिथं भक्ती करा, तुम्ही तिथं अंधभक्ती करा, त्यांचा फोटो लावा, त्यांच्यावर दूध पसरवा, त्यांच्यावर फुलमाळे चढवा. रामाचं नाव नाही आलं पाहिजे, सनातन धर्माचं नाव नाही आलं पाहिजे, हिंदू देवी देवतांचं नाव नाही आलं पाहिजे. मोदीनं काही कार्यक्रम एवढा मोठा केला नाही की त्याच्या रामाची आरती त्याच्या समोर झाली पाहिजे. नाही, तुम्ही चांगला प्रधानमंत्री आहे आम्ही मानतो, पण इतका चांगला प्रधानमंत्री नाही की तिथं रामाच्या जागी त्याला बसवायचं आहे. आता याला खरी अंधभक्ती म्हणतात माहितीये का? खरी अंधभक्ती ही आहे ना. तिथं मोदीला माहिती असेल हा फालतूपणा काय करायला, ना दुसरं कोणाला माहिती असेल की हे काय. नेहमी मला एवढ्या शिवाय येतात ना अशा लोकांसाठी, आणि आजूबाजूचे लोक आरती करायला मायच्या म्हणजे रामच का, हिंदू देवच का? माझा फक्त प्रश्न एवढाच आहे. आणि हे जे दिसायला ना, हे हिजड्यासारखं तोंड याचं, याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. जय श्रीराम.